सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज सायंकाळी देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी एक सुमधुर गीत आपण विजय संगीतातून गीत नंबर 96 आणि उपासना संगीतातून 248 मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. 96 नंबरचं गीत गाऊ, कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा. कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्तद्वारे मिळे तुला विसावा. कैसा मी शरण जाया, हाती पायी कृषी पाहे खुनाट्या, आहे मस्तकी मुकुट शोभा द्यावया, मेळाला मात्र घालाया. मी सोडिले नाही त्याशी काय शेवटी, कष्ट जाता सदा होई विश्रांती. माझ्या शरणागताला तो धिक्कारणार, ऐसे नाही कल्पाती घडणार. अंती ती सखे खरी ख्रिस्त काय, तारलेले गाती जय जय. दिवसभरासाठी प्रभूची उपकार स्तुती करूया. क्षमा करा. व सायंकाळचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरेंड विश्वास पाडवी पाळक साहेबांकडून आज सायंकाळचं वचन मनन चिंतन आपल्यासाठी आहे. येणाऱ्या वचनाच्या मननासाठी आपण प्रार्थना करूया. मी रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोरन दयाळू परमेश्वर देव बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल. तुझ्या दयेने कृपेने पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आम्हाला आशीर्वादी होण्याची एक नवीन संधी दिली, याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि ही भक्तीची वेळ आणि आमचं जीवन देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याच्या नावाने आम्ही तुला समर्पित होतो. प्रभू देव बापा, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. दिवसभरामध्ये तू आमचा सांभाळ केलेला आहेस, तुझी कृपा पुरवलीस, सर्व प्रकारे देव बापा आमची काळजी घेतलेली आहेस. आणि तुझ्या दयेने कृपेने ही सायंकाळची वेळ आत्मिक मनन चिंतन करण्यासाठी तू आम्हाला आणि विशेष करून ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारा आमच्या प्रिय मंडळीला तू दिलीस, याबद्दल मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आमचं मन अंतःकरण प्रभू तुझ्या पुढे आम्ही उघडं ठेवतो. आमच्या सर्व अपराधांची पापांची तू नव्याने क्षमा कर. आणि तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श या सायंकाळी मंडळी म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासाला येऊ देशी प्रार्थना विनंती करतो. आजचं तुझं वचन तुझे दास रेव्हरेंड विश्वासदादा पाडवी देवबापा शेअर करत असताना, सांगत असताना प्रार्थना करतो, तुझं वचन आमच्याकडे येत असताना आमच्या मनाची अंतकरणाची आज तू नव्याने तयारी कर.
आणि तुझं वचन काय सांगत आहे, कोणतं मार्गदर्शन करत आहे, त्याप्रमाणे सर्व काही करण्यासाठी वागण्यासाठी लागणारी दैवी कृपा मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकाला तू दे. तुझ्या दासाचा विशेष प्रकारे सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य त्यांना तू दे. आणि देवाप्पा आजच्या आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे केवळ तुझं गौरव दे. ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तू आमचा स्वीकार कर आणि आज आम्हाला एक नवीन आशीर्वाद तू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांचं जे ऑनलाईन बघत आहे व जे पाळक वर्ग अधिकारी वर्ग या ठिकाणी आहेत, आपल्या सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं स्वागत करतो व वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना पुढे आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये इथं उपस्थित असलेले आमचे सर्व ख्रिस्ती बंधू बहिणी आणि आमचे मंडळीचे सेवक पदाधिकारी या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आणि जे ऑनलाईन नेहमी आमच्यामध्ये जोडलेले असतात, प्रत्येक सायंकाळी चिंतन मनन यामध्ये सहभागी होतात, त्यांचं देखील आम्ही प्रभूमध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील सलाम सांगतो. प्रियांनो, आज चिंतनासाठी आजचा विषय आहे आणि हा लेंगचा समय आहे आणि आजचा 17वा दिवस आहे. त्यासाठी शास्त्रपाठ नेमून दिलेला आहे आणि तो शास्त्रपाठ आहे लूककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 11 ते 19 ही वचनं. लूककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचनं 11 पासून 19 पर्यंत मी वाचतो. ते येण्याप्रमाणे, मग असे झाले की तो येरुशलेमेकडे चालला असता शमरोन व गालिल ह्यामधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटाव्यास आले. ते दूर उभे राहून मोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याचकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण, आपण बरे झाले आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला आणि हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव कराव्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचने आशीर्वादित करो. प्रियांनो, हा शास्त्रभाग आमचा नेहमीच्या परिचयाचा शास्त्रभाग आहे. अनेक वेळा आम्ही तो ऐकला, अनेक वेळा त्यावर आम्ही प्रवचनं दिलीत, संदेश दिलेत आणि त्यामधून आम्हाला अनेक वेळा आशीर्वाद देखील मिळालेला आहे. प्रियांनो, देवाचं वचन असं म्हणतं की ते रोज नवीन असं होतं. रोज आम्हाला नवीन शक्ती देतं, नवीन प्रेरणा देतं. आणि म्हणून आम्ही त्या वचनाकडे काल ऐकलेलं जुनं वचन असं न समजता आम्ही आज पुन्हा एकदा ह्या शास्त्रभागाकडे नवीन वचन म्हणून पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामधून आम्ही वेळेचं भान ठेवत काही गोष्टी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधून मुख्य मुद्दे याप्रमाणे आपण घेऊया. ते असे की आम्ही पाहतो येशू आता येरुशलेमीकडे वाटचाल करीत आहे. येशूची वाटचाल आता वधस्तंभाकडे आहे. 11 आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहतो. प्रियांनो, येशू ख्रिस्त या जगात देवपित्याने पाठवलेला स्वपुत्र, त्याला विशेष कार्यासाठी केलेला अभिषेक आणि विशेष कार्यासाठी
पाठविण्यात आलेला तो मानवी अवतार घेऊन, ज्याला आम्ही मानवी रूप धारण करून असं म्हणतो, तो या जगात आला आणि देवपित्याची इच्छा आता पूर्णत्वास नेण्याचा येशू ख्रिस्ताचा हा शेवटचा टप्पा आहे, शेवटचं पाऊल आहे. पहा, येशू या जगात आल्यापासून त्याने 30 वर्षाचा असताना सेवेला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याने देवपित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही आपलं सेवा कार्य पूर्णत्वास नेलेलं आहे. अर्थात त्याच वेळेस तो मनुष्य देखील होता, परंतु तो थकला, त्याला भूक लागली, त्याने विसावा घेतला, परंतु तो निराश कधी झालेला दिसला नाही. परंतु तो कधीही आपल्या कर्तव्यामध्ये हयगय करताना दिसला नाही. कधीही त्यांनी देवपित्याची आज्ञा अवमानली नाही प्रियांनो. आणि अशा प्रकारे एक पूर्ण सेवकाचं प्रदर्शन त्यांनी या जगामध्ये दाखवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला येशूच्या त्या यरुशलेमेकडे वाटचालीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ही वधस्तंभाची वाटचाल आहे प्रियांनो. आता येशूचं मानव जातीसाठी जे समर्पण होणार आहे, जे त्याचं अर्पण होणार आहे, त्याकडे तो धैर्याने आणि दृढ निश्चयाने तो चाललेला आहे प्रियांनो. आम्हाला देखील येशूचं हे उदाहरण समोर ठेवून आमच्या मंडळीतल्या बहीण भावांची सेवा, आमच्या समाजाची सेवा, आमच्या सर्व संबंधित लोकांची सेवा करायला शिकलं पाहिजे प्रियांनो. कारण काय, त्यामध्ये आम्हाला तो अंतिम उद्देश पूर्ण करता येतो आणि त्यामध्ये देवाचं गौरव होत असतं प्रियांनो. ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. येशू आता यरुशलेमेकडे चाललेला आहे. त्या ठिकाणी तो शमरोन आणि गालिलामधून जात असताना आम्ही पाहतो की तिथं त्याचा स्वीकार करण्यात आला नाही. परंतु त्या ठिकाणी जे शिष्य होते, याकोब आणि योहानासारखे, ज्यांना गर्जनेचे पुत्र असं म्हटलेलं आहे, आणि त्या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांनी दिली त्यावेळेस ते रागावले आणि म्हणाले की येशू, तू आज्ञा कर आणि वरून आपण अग्नी पाठवून ह्यांचा नाश करून टाकू. परंतु येशूने त्यांना दटावलं. या परिस्थितीमध्ये तो शांत राहिला आणि ज्या परिस्थितीमध्ये तो होता त्या परिस्थितीमधूनच तो पुढे एक एक पाऊल पुढे जात राहिलेला. आणि पुढे जात असताना आम्ही पाहतो की एका गावामध्ये प्रवेश करण्या अगोदर 10 कुष्ठरोगी त्या ठिकाणी त्याला आढळलेले आहेत. आणि ते काही अंतरावरून येशूला ओळखतात आणि येशूला मोठ्याने हाक मारून ते विनंती करतात आणि दयेची याचना करतात. अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. आता पहा, आमच्याकडे एक विशेष गोष्ट आम्ही लक्षात असू दिली पाहिजे, आणि ती म्हणजे बरं होण्याची इच्छा आमच्यामध्ये असायला पाहिजे. आता हे कुष्ठरोगी बरं होण्याच्या इच्छेने त्वरित येशूला पाहिल्याबरोबर मोठ्याने ओरडून दयाची याचना करत आहे. त्यांना बरं व्हायची इच्छा होती. आणि पहा, प्रभू इतका दयाळू आहे, तो त्यांची विनंती ऐकतो. प्रभू इतका कृपाळू आहे की तो त्यांना त्या भयंकर असाध्य अशा आजारातून बरं करण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला जर आमच्या समस्येतून सुटायचं असेल, आमच्या सर्व प्रकारच्या अडचणीतून बाहेर यायचं असेल, तर प्रथम आम्हाला लीन झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे आणि त्याच काकुळतीने येशूजवळ विनंती आणि प्रार्थना करायला शिकलं पाहिजे प्रियांनो. जर आम्ही विनंत्या करत नाही, प्रार्थना करत नाही, दयेची याचना करत नाही, तर आम्हाला सुटका कशी मिळेल? आम्हाला प्रथम ही गोष्ट शिकली पाहिजे प्रियांनो. त्यांनी दयेची याचना केली आणि येशूने काय सांगितलं त्याकडे त्यांनी लक्ष दिलं. येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन याचकांना दाखवा. या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडण्याचा
प्रयत्न केलेला आहे. आणि ते कर्तव्य हे होतं की जसं येशूने सांगितलं तसंच त्यांनी आज्ञापालन देखील केलेलं आहे. आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मंडळीमध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जेव्हा ख्रिस्ती जीवन जगतो त्यावेळेस वचनातून देव आमच्याशी बोलत असतो, त्याच्या दासाद्वारे देव आमच्याशी बोलत असतो आणि त्या गोष्टी आम्ही आज्ञारूपाने कृतीमध्ये आणायला शिकलं पाहिजे. आणि जर आम्ही कृती करतो, विश्वास ठेवतो, तर आम्हाला निश्चित त्याचा परिणाम पाहायला मिळतो आणि आमच्यातल्या समस्या दूर होतात, आमच्यातले दुखणी निघून जातात, असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही या ठिकाणी विशेष रीतीने लक्ष देऊया की इच्छा ठेवणं बरं होण्याची आणि त्यानंतर आज्ञापालन करण्याची आम्ही तयारी दाखवली पाहिजे. प्रियांनो, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. पुढे आम्हाला एक गोष्ट अजून पाहायला पाहिजे आणि ती पाहायला मिळते, ती अशी की येशू प्रभू जो मशिहा होता, जो या ठिकाणी जगामध्ये आला, मनुष्यरूप धारण करून आला, त्या येशूला जगामध्ये सर्व काही शक्य असं होतं आणि आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. प्रियांनो, असाध्य आजार तो बरे करू शकतो, हे देखील शक्य आहे. आणि त्याच्या सेवा काळामध्ये त्यांनी असे अनेक प्रकारचे आजार बरे केले असं आम्ही शुभवर्तमानामध्ये वाचत असतो, नाही का? त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, त्यांनी लुळ्यांना हात दिले, लंगड्यांना चालायला लावलं आणि अनेक प्रकारचे व्याधी असणारे लोक बरे झाले असं आम्हाला पाहायला मिळतं. पक्षघात झालेले लोक बरे झाले. एवढंच नव्हे तर त्याचा मरणावर देखील अधिकार होता आणि तो मरणाचा देखील स्वामी आहे. आणि म्हणून त्याने याईराच्या कन्येला उठवलं, म्हणून त्याने नाईल गावातील त्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं, म्हणून त्याने बेथानी येथील मार्था आणि मरिया यांच्या भावाला मेलेल्यातून उठवलं. प्रियांनो, येशू प्रभूला सर्व काही शक्य आहे. या विश्वासामध्ये आम्ही त्याच्याजवळ दयेच्या याचनेने गेलं पाहिजे असं शास्त्र आम्हाला शिकवतं. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की तोच शारीरिक आजार बरे करणारा येशू, तोच पाप क्षमा करणारा आणि केवळ तोच तारण देणारा देखील प्रभू आहे, हे देखील आम्ही या ठिकाणी शिकलं पाहिजे. आणि ते वचन 19 मध्ये आम्हाला दिसून येतं. आणि ही गोष्ट आम्ही खात्रीने, विश्वासानं ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि स्वीकारल्या पाहिजे आणि त्या येशूची आम्ही घोषणा करायला शिकलं पाहिजे. आता पुष्कळ वेळा आम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. हिलिंग मिनिस्ट्री, रोग बरे करणे आणि याचा इतका प्रचार होत आहे आणि जगभरामध्ये सर्व ख्रिस्ती जग आणि मंडळ्या ह्या हिलिंग मिनिस्ट्रीने ढवळून निघाल्या आहेत. प्रियांनो, परंतु ते हिलिंग मिनिस्ट्रीचे लोक किंवा त्याच्या संबंधित येणारे सर्व बाधित त्या पापक्षमेकडे, त्या तारणाकडे बघतात का? प्रियांनो, तसं जर नसेल तर ती हिलिंग मिनिस्ट्री त्यांच्या कदाचित थोड्या वेळापुरती कामाला येईल, त्यानंतर तिचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून जसा येशू शारीरिक आजार बरे करतो, तसा येशू पाप क्षमा करतो आणि केवळ तोच तारण देतो, हे आम्ही मोठ्याने घोषित करायला शिकलं पाहिजे. किंबहुना प्रथम ह्याच गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. जर आम्ही पाप क्षमा घोषित करीत नाही, जर आम्ही तारण सांगत नाही, तर मग त्या आजारी लोक आजारातून बरे होतात, त्याचा फायदा काय? प्रियांनो, फायदा तो त्या आजारी लोकांना सुद्धा नाही आणि आम्हाला सुद्धा नाही. आम्ही चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत. म्हणून या ठिकाणी आम्ही एक धडा शिकलं पाहिजे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे. तो असाध्य आजार बरे करू शकतो आणि तो पापक्षमा आणि तारण देखील देऊ शकतो. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की ते सर्व 10च्या 10 कुष्ठरोगी बरे झाले, नाही का? वचन 14
आणि 15 आम्ही पाहतो. परंतु त्यामध्ये फक्त एकच परत आला आणि तो मोठ्याने देवाची स्तुती करू लागला, येशूच्या पाया पडला. त्याने येशूने केलेल्या उपकारांची जाणीव त्वरित पाहिली आणि ताबडतोब तो उपकाराच्या भावनेने परत आला. धन्यवाद देण्यासाठी आला, आभार मानण्यासाठी आला. देवाने माझ्यासाठी महत्कृत्य केले आहे ते सांगण्यासाठी तो आला. येशूजवळ तो परत आला आणि त्याचे तो आभार मानत आहे प्रियांनो. आणि हा शमरोनी होता असं तिथं म्हटलेलं आहे. सॉरी. आणि मग आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्याच्या आपल्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या आपल्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. आम्ही वाचतो योहान 1:12 नाही का. मग आम्हाला ह्या शमरोन्यांबद्दल जास्त माहिती करून घेण्यापेक्षा ह्या यहुदी लोकांनी त्याचा स्वीकार का केला नाही, इस्रायलाने त्याचा स्वीकार का केला नाही, ते कशा रीतीने ह्या येशू ख्रिस्ताकडे पाहत होते, ह्या गोष्टीचं देखील आम्हाला थोडंसं चिंतन करायला पाहिजे प्रियांनो. कारण इस्रायल त्याची आपली निवडलेली प्रजा, त्याचं आपलं निवडलेले राष्ट्र, त्याची आपली विशेष अशी ती योजना, आणि ते एक प्रकारे त्यांनी त्या देवाला आणि त्या यहोवा परमेश्वराला आणि त्या ख्रिस्ताला बाजूला ठेवलेलं दिसतं प्रियांनो. मग या यहुदी लोकांनी असं का केलं म्हणून नियमशास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये अनेक वचनं दिलेली आहेत. त्या अगोदर आम्ही जर पाहायला गेलो की या इस्रायलासाठी देवाने फारोच्या तप्त भट्टीमधून, लोखंडी भट्टीमधून बाहेर काढलं. तिथून त्यांना सोन्या नाण्यांनी लादून बाहेर काढलं आणि त्यावेळेला ते जय जयकार करत बाहेर निघाले. ते त्यांचे पुत्र, त्यांचे कन्या, त्यांचे परिवार आनंदाने जयघोष करत निघाले. आणि इकडे मिस्री लोक त्यांचे वडील पुत्र जे होते, ज्येष्ठ पुत्र होते, त्यांची प्रेतक्रिया करत होते प्रियांनो. इतका मोठा विजय परमेश्वराने त्यांना दिला आणि या विजयासोबत त्यांना आता तो वचनदत्त देशाकडे घेऊन जात आहे. आणि त्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये परमेश्वराने त्यांच्यासाठी महत् कृत्य केले, अनेक कृत्य केली. आपण वेळेअभावी ते पाहणार नाही. परंतु या ठिकाणी एका लेखकाने असं म्हटलं आहे की परमेश्वराने इस्रायलासाठी जे काही केलं त्याची यादी जर पाहिली तर मला असं वाटतं की इस्रायलाने रोज तासाला 103 स्तोत्र म्हणायला पाहिजे होतं. कोणतं स्तोत्र? 103 स्तोत्र म्हणायला पाहिजे होतं. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. अशा प्रकारे त्यांनी रोज देवाचे उपकार मानायला पाहिजे होता. किंबहुना त्यांनी असं देखील गायला पाहिजे होतं, स्तोत्र 136, परमेश्वराचा धन्यवाद करा कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन अशी आहे. परमेश्वराचा धन्यवाद करा, देवाचा धन्यवाद करा, प्रभूचा धन्यवाद करा, जो एकटाच अद्भुत कृत्य करतो त्याचा धन्यवाद करा, असं इस्रायलाने म्हणायला पाहिजे होतं. परंतु आम्ही दुःखाने पाहतो की इस्रायल तसं म्हणू शकला नाही. आपलाच मनाच्या हट्टाप्रमाणे तो बहकला, बंडखोर झाला, विद्रोही झाला. आणि आम्ही पाहतो की इस्रायलाने आज्ञापालन केलं नाही, त्यांना अधीनता माहीत नाही, आराधना आणि धन्यवाद त्यांनी केला नाही, त्यांनी सेवा केली नाही. ते कल्याणकारी गोष्टीच्या विरोधात वागत होते, पवित्र जीवन जगण्याच्या विरोधात वागत होते. समेटाची सेवा त्यांना नको होती. क्षमा करण्यापेक्षा शत्रुत्व बाळगण्यात त्यांना समाधान वाटत होतं. प्रेम करणं त्यांना आवडत नव्हतं. अनुशासन त्यांना नको होतं प्रियांनो.
अशा प्रकारे ते मनाने हट्टी बनलेले इर्मया 5:23 याची नोंद इर्मया घेत आहे. आणि ते पुढं अधिक बिघडत गेले असं शास्त्र आम्हाला शिकवतं. स्तोत्र 35 आणि 12 असं म्हटलेलं आहे, मी केलेल्या बऱ्याची फेड ते वाईटाने करतात. प्रियांनो, इस्रायलासाठी देवाने जे काही केलं होतं त्याची फेड इस्रायल करू शकला नाही. अनुवाद 32:6 असं म्हटलेलं आहे, अहो निर्बुद्ध व मूढ लोकांनो, तुम्ही परमेश्वराची फेड अशी करता काय? परमेश्वराची फेड करण्यासाठी त्या ठिकाणी लेखक त्यांना संदेष्टा त्यांना सावध करत आहे. नेहम्या 9:26 असं म्हटलेलं आहे, तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे टाकून दिलेले आहे. धर्मशास्त्र पण ते विसरू लागलेत. यहजकेल 16:17 आणि 18 असं म्हटलेलं आहे, मी दिलेले सोने रुपे यांच्या त्यांनी आपणासाठी मूर्ती बनवल्या. मी दिलेले तेलाचे आणि धूपाचे त्यांनी काय केले? त्यांना धूप दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला. प्रियांनो, अशा प्रकारचा हट्टीपणा, अशा प्रकारचं देवाविरुद्ध वागणं त्यांनी केलं. आणि आम्ही नवीन करारामध्ये तेच लोक पाहत आहोत की येशूचा स्वीकार न करून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा हट्टीपणा सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून आता यरुशलेमेच्या दिशेने, वधस्तंभाच्या दिशेने येशू ख्रिस्त जात असताना शेवटी यरुशलेमेविषयी तो विलाप देखील करत आहे. यरुशलेमे, यरुशलेमे, तुझ्यामध्ये झालेली जी महत्कृत्ये ती जर सदोम आणि गमोरामध्ये झाली असती तर किती बरं झालं असतं. त्यांनी पश्चाताप केला असता. पुढे असं म्हटलेलं आहे की दावीद म्हणतो, हे देवा, हे परमेश्वरा, तू माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड मी कशी करू? आम्हाला सतत एका शमरोण्याचं, ह्या कुष्ठरोगी शमरोणाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. याप्रमाणे आम्ही जीवन जगायला शिकलं पाहिजे असं शास्त्र आम्हाला शिकवतं. कारण आम्हाला काहीच जर उपकार स्मरण करण्यासाठी आमच्या जीवनात काहीच नसेल तरी 2 गोष्टी आमच्या जीवनातून संपत नाही प्रियांनो. त्या कधीही आम्ही विसरू नये, ज्यासाठी सदैव आमचं अंतःकरण कृतज्ञ असलं पाहिजे, उपकाराने भरलेलं पाहिजे. आमच्या अंतःकरणातून उत्स्फूर्तपणे देवाचं स्तवन बाहेर पडलं पाहिजे प्रियांनो. का? तर 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे एकच एक खरा जिवंत देव आम्हाला सापडलेला आहे. तोच परमेश्वर, तोच यहोवा देव, आणि येशू ख्रिस्तामध्ये तो आम्हाला सापडला. यापेक्षा या विश्वामध्ये, या पृथ्वीवरती आणि या जिवंतांच्या भूमीवरती कोणीही परमेश्वर नाही. तो परमेश्वर आम्हाला सापडल्यामुळे आता परमेश्वराचा शोध आमचा संपलेला आहे, त्याची प्राप्ती आम्हाला झालेली आहे. आता आम्ही फक्त काय करायचं आहे? त्याचं उपकार स्मरण करायचं आहे, त्याच्या नावाचा धन्यवाद करायचा आहे, त्याला सतत आणि सतत आमच्या मनापासून धन्यवाद द्यायचा आहे प्रियांनो. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो, म्हणूनच माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद करीन. दुसरी गोष्ट आम्हाला करायला शिकली पाहिजे आणि ते म्हणजे तारण आम्हाला फुकट मिळालेले आहे प्रियांनो. या तारणासाठी जगातला मनुष्य वन भटकत आहे. अनेक प्रकारचे त्यांनी ज्ञान खर्च केलेलं आहे, अनेक प्रकारचे त्यांनी उपाय केलेले आहे, परंतु तारण त्याला अजून मिळालेले नाही. मोक्षप्राप्ती असं जगातले लोक म्हणतात, परंतु आम्ही ज्याला तारण म्हणतो ते आम्हाला लीलया प्राप्त झालेले प्रियांनो, कृपेनेच प्राप्त झालेले आहे. ह्याच्यामध्ये आमचं काय फार मोठं श्रम होतं, ह्याच्यामध्ये फार आमचं नीतिमत्व होतं, अशातला काय भाग नाही प्रियांनो. आणि ते तारण जर आम्हाला कृपेने मिळालं आहे तर मी म्हणतो रोज परमेश्वरासमोर आम्ही उपकारस्तुतीचा यज्ञ करायला शिकलं पाहिजे. देवाची उपकारस्तुती आम्ही सतत करायला शिकलं पाहिजे असं शास्त्र आम्हाला शिकवतं प्रियांनो. आणि म्हणून आज ह्या 10 कुष्ठरोग्यांकडून आम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत की सतत आम्ही देवासाठी
उपकारी व्हायचं आहे. आणि देवासाठी उपकारी होणं म्हणजे फक्त मंडळीत यायचं, गीत म्हणायचं, देवाचं वचन ऐकायचं एवढंच नव्हे. उपकारी होणं ह्याचा फार मोठा अर्थ आहे प्रियांनो. जर आम्ही येशूचं आज्ञापालन करतो, जर आम्ही येशूवर प्रेम करतो, तर आमची कोणतीही देवाला प्रिय असणारी कृती म्हणजे त्याचं उपकार स्मरण आहे. कोणतीही चांगली कृती आम्ही जर करत आहोत तर त्याचं उपकार स्मरण करत आहोत प्रियांनो. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि मुखाने नव्हे तर आम्ही कृतीने सतत उपकार स्तुती करायला पाहिजे असं शास्त्र आम्हाला शिकवतं. आज मंडळांचं चित्र पाहिलं तर किती टक्केवारी निघेल प्रियांनो? उपकार स्तुती करणारे लोक किती निघतील ह्याचा हा प्रश्न मोठा आहे प्रियांनो. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या काळात 10 पैकी एकच व्यक्ती उपकार स्तुती करणारा निघाला. 9 लोक बिना उपकारी निघाले. ते उपकार न मानता निघून गेले. आणि म्हणून त्याचा एकट्याचाच फायदा झाला. आणि तो म्हणजे येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलंय. याचा अर्थ काय की तुला शारीरिक आरोग्य पण मिळालं आहे आणि तुला तारण प्राप्ती पण मिळालेली आहे. त्या 9 लोकांना शारीरिक आरोग्य मिळालं परंतु तारण प्राप्ती मिळाली काय? कारण येशूकडे ते आलेच नाही आणि म्हणून त्यांना तारण प्राप्ती मिळाली असेल असं म्हणता येणार नाही प्रियांनो. म्हणून असं म्हटलं पाहिजे की त्या 9 लोकांना जगिक याचकाने, नियमशास्त्राच्या याचकाने शुद्ध म्हणून जाहीर केलं. परंतु या एका शमरोण्याला ख्रिस्तानं काय म्हटलं? तुला तारण प्राप्त झालेलं आहे. तारणाची घोषणा त्याच्याद्वारे झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला मंडळीला आम्हाला शिकायला पाहिजे प्रियांनो की आम्ही त्या चांगल्या शमरोण्याप्रमाणे देवाचे नेहमी उपकार स्तवन करायला शिकलं पाहिजे. यामध्येच त्याची इच्छा आहे की आम्ही त्याचं सतत उपकार स्मरण करावं. कारण काय? आम्ही तेच त्याची इच्छा घेऊन या जगात जगत असतो. देव करो या वचनाद्वारे आपणाला आशीर्वाद. अतिशय सुंदर आणि अतिशय सोप्या भाषेत देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलं. मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या रीतीने आम्ही उपकारी असलंच पाहिजे आणि प्रभूने जी अनंत कृपा आमच्यावरती केली त्या सर्व कृपेला जाणून आम्ही आभार आणि उपकार स्तुती सदैव करूया. देवपित्याला धन्यवाद असो पुन्हा एकवार या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. आपल्या नित्य प्रार्थना विनंती आहे त्या घेऊन आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव आहेत श्री पी.डी. लवणे, हे सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतील. येत्या महिन्यामध्ये आपण पॅशन वीक साजरा करणार आहोत. 2 वक्तेगण आपल्याला लाभलेले आहेत. सन्माननीय रेव्हरंड राजीव जयस्वाल आणि रेव्हरंड संजय सिंग. ह्या प्रियांचं येणं प्रभू आशीर्वादाचं करो. सोबतच मंडळीमध्ये उपवास प्रार्थना करत असलेल्या प्रियजनांना देवाप आत्मिक बळ देव व दररोज सायंकाळी जे पवित्र वचन आपल्या मननामध्ये आहे हे मनन चिंतन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. रयता अक्का, जुलियाना अक्का, सोबतच ममताबाई डलगे, रेव्हरंड डी.एम. पाटील पाळक साहेब यांची आपण आठवण करूया. प्रभुदेवबाप या प्रियांना आरोग्य देव. सोबतच प्रियजन हो, आपण उद्या जो वधूवर सूचक मेळावा आहे, वधूवर परिचय मेळावा शारोन या ठिकाणी होणार आहे, त्याची देखील आठवण करूया. तेही कार्य प्रभूने आशीर्वादित करावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्री पी.डी. लवणे साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 सन्याधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, तुझी स्तुती, तुला गौरव महिमा. पवित्र परमेश्वरा, आज तुझं जे सुंदर वचन आम्हाला मिळालं प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि पवित्र परमेश्वरा, जे आम्हाला जे वचन मिळालं पवित्र परमेश्वरा, की परमेश्वर येशू ख्रिस्त आम्हाला विचारतोय की 9 कुठे आहेत? आम्ही एकामधले आहोत की 9 मधले आहोत? पवित्र परमेश्वरा, आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस. आणि आम्ही तोच विचार करावा की आम्ही 9मध्ये आहे का एकामध्ये आहे? एक जो आला तो तुझं जे उपकार आहे त्याचं स्मरण करायला आला, तुझे आभार मानायला आला. 9
ते तसेच निघून गेले. पण पवित्र परमेश्वरा, सर्वांवरती प्रेम करणारा प्रभू तूच आहे. विश्वासदादाने जे आज वचन दिलं देवा, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. पवित्र परमेश्वरा, आम्हाला आमच्यावरती जे तू उपकार करतो तेव्हा त्याची जाणीव सदोदित व्हायला हवी. त्या उपकाराच्या खाली पवित्र परमेश्वरा आम्ही सदोदित तुझं गौरव करायला पाहिजे. आणि पवित्र परमेश्वरा, ते उपकार तुझे कधीच विसरू नाहीत पवित्र परमेश्वरा, कारण तू आमच्यावरती अगणित उपकार केलेले आहेत. कुठेही आमच्यावरती कमतरता केली नाहीस. तू आम्हाला ओतप्रोत देत आलेला आहेस. जे आम्ही मागू ते आम्हाला तू ते भरपूर दिलेलं आहेस देवा. आणि म्हणून पवित्र परमेश्वरा, बरेच वेळेस आम्ही ते विसरून जातो. पवित्र परमेश्वरा, बरेच वेळेस आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पवित्र परमेश्वरा, त्या नऊ लोकांमध्ये आम्ही जाऊन बसतो देवा. पवित्र परमेश्वरा, त्या 10 सुद्धा तू उपकार केले होते, पण पवित्र परमेश्वरा एकालाच जाणीव झाली. आणि म्हणून पवित्र परमेश्वरा, ती जाणीव आम्हाला सदोदित व्हावी आणि त्या एकामध्येच आम्ही आमचं जीवन तुझ्या पुढे समर्पित करावं. म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर देवा. आम्ही तुझी साक्ष द्यावी. आम्ही ह्याच्यावरती जे तू उपकार केलेले आहे त्याची जाणीव करून पवित्र परमेश्वरा, आम्ही इतरांना पण तुझ्याकडे जास्तीत जास्त त्या उपकाराबद्दल बोलावं, साक्ष द्यावी. आणि पवित्र परमेश्वरा, तू आमच्यावरती जे उपकार करतोस तेव्हा त्या अगणित आहेत पवित्र परमेश्वरा, याची जाणीव इतरांना पण व्हावी. म्हणून पवित्र परमेश्वरा, तू आमचं विशेष करून सहाय्य कर. आजच्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. पवित्र परमेश्वरा, त्याचप्रमाणे आम्ही विनंती करतो, आमच्या ज्या बहिणी आहेत पवित्र परमेश्वरा, त्या बहिणींसाठी प्रार्थना करतो. त्यांना तू बरं कर, सुखी ठेव, निरोगी ठेव. पवित्र परमेश्वरा, त्यांच्याबरोबर राहा. जुलिना अक्का आहेत, रेता अक्का आहेत. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा, बरेच जणी आहेत पवित्र परमेश्वरा, ज्या आमच्या बहिणी आहेत, त्या आधारात आहेत. त्यांना तू उठीव देवा, तुझा स्पर्श तू कर देवा. पवित्र परमेश्वरा, जो आम्ही विश्वास घेऊन तुझ्याकडे येतो की रक्तस्रावी पवित्र परमेश्वरा, त्या विश्वासाने तुझ्या गोंडाला स्पर्श केला जगाच्या. आणि पवित्र परमेश्वरा, त्याच वेळेस पवित्र परमेश्वरा, ती बाई बरी झाली. तो विश्वास घेऊन आम्ही तुझ्याकडे येतोय प्रभू. पवित्र परमेश्वरा, कितीतरी मोठा विश्वास आहे पवित्र परमेश्वरा. तो फक्त मला प्रभू बरं करणार आहे याची जाणीव पवित्र परमेश्वरा त्या बाईला झाली. आणि ती बाई पवित्र परमेश्वरा, कितीतरी सुवार्ता आजपर्यंत त्या बाईने गाजवलेली आहे, आतापर्यंत गाजवलेली आहे आणि पुढे पण गाजवणार आहे. पवित्र परमेश्वरा, तुझा तोच भक्कम विश्वास आमच्यामध्ये असू दे देवा. आणि पवित्र परमेश्वरा, आमच्या बहिणी भावांना बरं कर, सुखी ठेव, निरोगी ठेव. जे आजारी आहेत पवित्र परमेश्वरा, पुरुष लोक, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. उन्हामुळे पवित्र परमेश्वरा, बरेच लोकांना बरं नाही. तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. सर्दी आणि खोकल्यापासून पवित्र परमेश्वरा, लहान लेकरांना तू आरोग्य दे, सुखी ठेव, निरोगी ठेव. त्यांच्या परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये सर्व मुलं आणि मुलींना तू सहाय्य कर, तुझी कृपा दे. आणि पवित्र परमेश्वरा, त्यांनी जो वर्षभर अभ्यास केला आहे पवित्र परमेश्वरा, तो वर्षभर अभ्यास केला आहे त्याचं जाणीव पवित्र परमेश्वरा, त्यांनी जो अभ्यास केला आहे त्याच्यावर तुझं परीक्षात पाठव आणि त्यांनी चांगल्या रीतीने पेपर द्यावा म्हणून देवा आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. आणि पवित्र परमेश्वरा, विश्वासाने त्यांनी पेपर लिहावा असं तू कर. पवित्र परमेश्वरा, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. ईस्टर संडेला पवित्र परमेश्वरा आणि पवित्र परमेश्वरा, जवळच्या रविवारपासून जे वक्ते येणार आहेत पवित्र परमेश्वरा, त्या वक्त्यांसाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्यांचं सहाय्य कर, त्यांचं येणं जाणं पवित्र परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी होऊ दे. पवित्र परमेश्वरा, ते आमच्यासाठी अभ्यास करत आहे, तर तो अभ्यास पवित्र परमेश्वरा अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण होऊ दे देवा. की जेणेकरून पवित्र परमेश्वरा, इथे आल्यानंतर ते जे मानना तू आम्हाला चालणार आहे पवित्र परमेश्वरा, तो योग्य मानना ग्रहण करण्याची शक्ती आम्हाला तू दे देवा. आणि पवित्र परमेश्वरा, खूप लोकांनी त्या मान्यता ग्रहण करण्यासाठी पवित्र परमेश्वरा उपभोग घ्यावा. म्हणून पवित्र परमेश्वरा, सगळ्यांना तुझा आशीर्वाद दे आणि मंदिराकडे घेऊन ये देवा, ही त्याजवळ आग्रहाची प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, त्यांच्यासाठी त्यांचा प्रवास आनंदाचा सुखाचा होऊ दे. आणि पवित्र परमेश्वरा,
तुझी कृपा दया त्या दोन्ही वक्त्यांवरती ठेव आणि त्यांचं येणं जाणं पवित्र परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी होते. पवित्र परमेश्वरा आम्ही इथे जे बसलेले आहोत त्या आम्हा सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद पाठव. तुझी कृपा आणि दया पुरव. उन्हातानाचा कोणालाही त्रास होऊ देऊ नकोस. पवित्र परमेश्वरा पाण्याची कमतरता भासू देऊ नकोस. तर पवित्र परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादाने भरून टाक आणि पवित्र परमेश्वरा सगळ्यांना आरोग्य दे, सुखी ठेव, निरोगी ठेव. आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या प्रीतीत, तुझ्या विश्वासामध्ये आणि आज जे आम्ही वचन ऐकलं आहे पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझे कधीच उपकार विसरू नये. तर त्या उपकारामध्ये आम्ही सतत तुझं स्तुती, तुला गौरव आणि तुला महिमा देत राहावं. जसं दाविदाने दिलेलं आहे पवित्र परमेश्वरा, तसाच तुला गौरव आणि महिमा देत राहावा. म्हणून देवा तू आमचे तोंड उघड, आमचे ओठ उघड. पवित्र परमेश्वरा आमची जीभ तुझ्या उपकार स्तुतीसाठी पवित्र परमेश्वरा पुढे आणि पुढे पवित्र परमेश्वरा उपकार स्तुती आमच्याकडनं घडून येऊ दे देवा. ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आमच्यावरती तुझा विपुल आशीर्वाद पाठव. तुझ्या नावाला धन्यवाद असो. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद अंकल. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील. गीत गायन आपण करू आणि मग एकमेकांना सलाम करून उद्याची भक्ती, उद्या म्हणजे सोमवारची जी रविवारची नित्य आपली ऑनलाईन भक्ती आहे ती आपण बघावी अशी मी आपणाला विनंती करतो. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळामध्ये जे हजर आहेत, ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्या शनिवार असल्यामुळे आपण ऑनलाईन सभा घेणार नाही, परंतु रविवारी सकाळी 8:30 वाजता ऑनलाईन रविवारची भक्ती आपण बघावी. सर्वांना सलाम.